गुढीपाडवा म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवतं श्रीखंड आणि पुरी. नमस्कार, मी सुनीता पाठारे. गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पहिलं आपण लावणार आहोत वरण भाताचा कुकर. त्यासाठी डाळ आणि तांदूळ हे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष. 1 जानेवारीला सुद्धा नवीन वर्ष असतं आणि चैत्र महिन्यातला हा पाडवा म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हे नवीन वर्ष म्हटलं जातं. रांगोळी, तोरण हे सगळं गुढीपाडव्यामध्ये असतं. आता माझी डाळही धुवून झाली आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या लागेल तेवढं पाणी टाकते. डाळीमध्ये मी हळद आणि भातामध्ये मी मीठ टाकलं. आता हे कुकरला लावते मी. खाली मी डाळ लावली आहे आणि वरती मी भात लावते. आता त्याचं झाकण बंद करून हा मी गॅसवर ठेवला. आता याच्या मी 3 शिट्ट्या करणार आहे. 3 शिट्टीमध्ये माझा वरण भात छान शिजून होणार. ही मी कैरी घेतली आहे. तुम्हाला माहीतच असेल आता मी काय बनवते ते. कैरीचं मी साल काढून घेते आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करणार. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याची पद्धत आहे की सकाळी उठल्यानंतर जेव्हा गुढी उभारतात त्याच्यानंतर कडुलिंबाचं पान आणि गूळ हे खायला देतात. तर हल्ली मुलं ते खात नाही म्हणून मी थोडासा वेगळा प्रकार करणार आहे. मी कैरी घेतली आहे. कैरीच्या बारीक फोडी करणार पातळ अशा छानपैकी. आता हा गूळ घेतला आहे. हा गूळही बारीक चिरून घेणार. पातळ पातळ काप करणार त्याचे. आता एका वाटीमध्ये कापलेली कैरी आणि हा चिरलेला गूळ. ही चिंच मी भिजवली होती. थोडीशी चिंच, काळी मिरीची पावडर थोडीशी आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं एकत्र करायचं. यात जे जे पदार्थ पडले आहे त्याचे काहीतरी गुणधर्म आहे. कैरी म्हटलं म्हणजे एक आपण खाल्ल्यानंतर तोंडाला खट्टापणा येतो, सरप्राईजसारखं होतं. चिंच म्हणजे चॅलेंजेस असतं आणि लिंबू पत्तामध्ये आयुष्यामध्ये जे आपल्याला दुःख येतं, कडू येतं, कडवाट असते ती असते. काळी मिरी म्हणजे थोडीशी तिखट, अग्रेसिव्ह आणि गूळ म्हणजे एक खुशी असते. हे सगळे पदार्थ यात एकत्र झालेत आणि आपला जीवनाचा सार तयार झाला. हे बघा खूप छान आहे. तुम्हीही बनवा, मुलांनाही द्या आणि मुलं खूप आवडीने पितात हे सगळं होईपर्यंत माझ्या कुकरच्याही 3 शिट्ट्या झाल्यात. आपण बघूया आता वरण भात कसा झाला तो. तुम्ही बघू शकता. हा बघा भात माझा. हा भात आणि डाळी चांगली शिजली आहे. आता ही डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घालून तिला घोटून घेणार. छानपैकी घोटून घ्यायची अशी. आता त्याच्यावर मी तुपाची फोडणी केली. तुपामध्ये राई आणि हिंग टाकलं आणि ही वरून फोडणी केली. हे बघा खूप छान दिसते ही डाळ आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर. आपला डाळ भात तयार आहे आणि आता आपण करणार आहोत श्रीखंड. त्यासाठी मी काल रात्री दही घेतलं होतं. दही मी कपड्यामध्ये बांधून घेतलं आणि चाळणीत ठेवलं होतं पाणी निथरायला. नंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलं. रात्रभर मी बाहेर नाही ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळीच उठून पुन्हा मी ते नळाला बांधून ठेवलं. त्याच्यामुळे त्याचं सगळं पाणी निथरून गेलं आणि हे अशा प्रकारे तयार झालं. आपल्या पीठ चाळीची चाळणी आहे त्यात मी टाकलं आणि असं गाळून घेतलं त्याला छानपैकी. एकदम असं मऊसूत झालं. आता जेवढा माझा दहीचा गोळा होता तेवढंच मी पिठी साखर घेतली आहे. पिठी साखर घरात नसेल तर साधी साखर मिक्सरमध्ये करून तुम्ही टाकू शकता आणि त्यात थोडीशी मलाई टाकली आणि थोडंसं दूध टाकलं कारण की ते मऊ होण्यासाठी. घट्ट श्रीखंड अडकल्यासारखं होतं खाताने आणि याला असं चांगला छानपैकी फेटून घेतल्यानंतर ते फुलल्या जातं श्रीखंड. हे बघा आणि आता हे श्रीखंड तयार आहे. वेलची श्रीखंड. यात तुम्ही मँगोसुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही बनवा श्रीखंड आणि मला कमेंट्स करा की तुमचं श्रीखंड कसं झालं आहे ते. मी हे श्रीखंड थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्याकरिता. आणि आता गुढीपाडव्याची व्हेज थाली, भात, डाळ, वरून साजूक तूप, छोले, बटाट्याची पिवळी भाजी
आणि थंडगार गोड असं श्रीखंड, वरून काजू बदामचे काप, कैरी आणि लिंबाचं पाणी केलं होतं ते, पुरी, पापड, कुरडे, अशा पद्धतीची सरळ साधी गुढीपाडव्याची थाळी आहे. तुम्हीही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची थाळी कशी बनली. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.